संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 16. हा अभंग जो आहे तो शुद्ध भावाविषयी आहे की भावना किती शुद्ध पाहिजे. भावना असायला पाहिजे हे आपण कालच्या अभंगामध्ये पाहिलं. पण नुसतं भावना असून चालत नाही, ती शुद्ध भावना असायला लागते. याविषयी तुकोबाराय लिहितात, काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो, आधणी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकासी, काय टिळे करीती माळा भाव खळा नाही त्या, तुका म्हणे प्रेमे वीण अवघा बोले भुंके शीण. तुझं अंतःकरण जर शुद्ध नाहीये तर काशी आणि गंगा तुझ्यावर काय परिणाम करू शकणार आहे. काशीला जाऊन गंगेमध्ये नाहून काही होत नाही. अंतःकरण शुद्ध असायला लागतं. आता कुचर दाणा हा शब्द तुकोबाराय वापरतात. कुचर दाणा म्हणजे तांदळातला खडा, कंकर, धान्यामधला कंकर, दगड. असा कुचर दाणा जो आहे किंवा असा कडक झालेला धान्याचा दाणा असतो त्यालाही कुचर दाणा म्हणतात. तर हा कुचर दाणा जरी आधणामध्ये टाकला तरी तो अपरिपक्व राहतो. तो काही शिजत नाही आणि तो काही चवदार असा कधीही लागत नाही. तर तुकाराम महाराज असं सांगतायत की अरे बाबा, तुझ्या मनात शुद्ध भाव नाहीये, त्यामुळं तुझी अवस्था या कुचर दाण्याप्रमाणे आहे. तुला परमार्थामधला रस काही प्राप्त होणार नाही. अशाच पद्धतीनं ज्या दुष्ट माणसामध्ये हरीविषयी प्रेम नाहीये, त्यानं कितीही टिळे लावले, कितीही माळा घातल्या, परमार्थाची ही बाह्यभूषण कितीही परिधान केली तरी त्याच्यामध्ये प्रेमरस उत्पन्न होत नाही. प्रेमरस ही आतली गोष्ट आहे, बाह्य गोष्टींपासूनची संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या बोलण्यामध्ये खरं प्रेम नसतं ना, ते बोलणं कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे असतं. किती ताकदवान प्रतिमा एक कवी म्हणून तुकोबारायने तयार केलेली आहे बघा. कुत्र्याच्या भुंकण्यापासून लोकांना फक्त शीणच प्राप्त होत असतो. तसं ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये प्रेम नाही, त्या बोलण्यामधून बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला फक्त शीणच तयार होतो. आणि जी गोष्ट व्यवहारामध्ये आपल्या एकमेकांच्या नात्यामध्ये आहे तीच गोष्ट भक्त आणि परमेश्वरामध्ये पण आहे. उगीच माळा घालायच्या आणि जिथं काहीतरी मंत्र म्हणत बसायचे, प्रेम नाही, काही नाही, एकत्वाची आस नाही, तर त्यातून फक्त शीणच तयार होणार, दुसरं काहीही तयार होणार नाही. कसलीही प्रगती, आध्यात्मिक प्रगती होणार नाही. आता आपण बघूयात की शुद्ध अंतःकरण म्हणजे नक्की काय. तर शुद्ध अंतःकरण म्हणजे काम, क्रोध अशा विकारांपासून मुक्त असलेलं अंतःकरण. ज्या मनामध्ये षडरिपू राहिलेले नाहीत असं अंतःकरण, असं मन म्हणजे शुद्ध मन. असं अंतःकरण जर असेल तर अशा अंतःकरणामध्येच खरं प्रेम तयार होतं असं तुकोबाराय सांगताय. आणि नुसतंच तयार होत नाही तर ते तिथंच राहतं, वस्ती करून राहतं. त्याचं काय आहे की जोपर्यंत काम, क्रोध असे सगळे विकार तुमच्या मनामध्ये आहेत तोपर्यंत तुमचं प्रेम निरपेक्ष असू शकत नाही, आपलं प्रेम निरपेक्ष असू शकत नाही. विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वार्थ असतो, कारण स्वार्थामधूनच विकार तयार होतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला याचा राग आला, मला त्याची भीती वाटते. की जेव्हा जोपर्यंत विकार आहे तोपर्यंत त्या प्रेमाला स्वार्थाचा पदर राहणारच असतो. आता आपण पाहिलेलं आहे की ज्या लोकांचे अंतःकरण शुद्ध नाहीत त्यांना तुकोबाराय कधीही पक्व होऊ न शकणाऱ्या कंकराची उपमा देतात. आणि त्या कंकरासारखेच हे लोक वागत असतात समाजामध्ये, देवाशी, परमेश्वराशी. आता असं आहे की जो खरं प्रेम करू शकत नाही तो माणूसच कसला. त्याच्या बोलण्याला किंमत काय. कुत्र्याच्या भुंकण्या एवढीच त्याच्या बोलण्याला किंमत. जो साधा निरपेक्ष प्रेम करू शकत नाही तो उन्नत अशी भक्ती तरी कशी करू शकणार. कारण खरी भक्ती
म्हणजे अतिशय उन्नत असं शुद्ध अंतःकरणामधून उमळून आलेलं खरं प्रेम. तुकोबाराय सांगतात की जिथं विकार आहे तिथं खरं प्रेम असूच शकत नाही. आपण जेव्हा तुकोबारायांचा विचार करतो, अध्यात्माचा विचार करतो, तेव्हा या शुद्धतेचा विचार आपल्याला सतत करत राहायला लागणार आहे. कारण ही अध्यात्म मार्गामधली फार मोठी कसोटी आहे की विकार रहित अहंकार रहित असं अंतःकरण तयार करणं. तुका म्हणे प्रेमे वीण, अवघा बोले भुंके शीण. म्हणजे आता या प्रतिमेचा परत एकदा आपण विचार करू. एक कवी म्हणून तुकोबाराय कसे मोठे आहेत बघा. प्रेमाशिवाय जे बोलणं असतं त्यातून आपण शीण भुंकत असतो. तुकोबाराय असं म्हणत नाहीयेत, आपण अर्थ म्हणून लक्षात घेतलेला आहे की भुंकणं सारखंच बोलणं असतं प्रेमरहित माणसाचं. पण तुकोबाराय नक्की काय लिहितायत बघा, काय शब्द योजना आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक काव्य म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा प्रेम नसतं आणि आपण बोलत असतो तेव्हा आपण शीणच भुंकत असतो. हे खरे कवी तुकोबा. शीण भुंकत राहणं ही अभिव्यक्ती फक्त तुकोबारायांसारख्या उच्च दर्जाच्या कवीच्या प्रतिभेमधूनच जन्म घेऊ शकते. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुकोबाराय संत म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढेच ते कवी म्हणून सुद्धा मोठे आहेत. धन्यवाद.